कर्जत तालुक्यातील धामोते गावात एक गंभीर पर्यावरणीय प्रश्न समोर आला आहे। धामोते परिसरातून वाहणाऱ्या उल्हास नदीत धामोते येथील डिस्कवर रिसॉर्टमधून सांडपाणी सोडले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार अनेक वर्षापासून या नदीवरून धामोते गावाला पाणीपुरवठा केला जातो, मात्र डिस्कवर रिसॉर्टमधील सांडपाणी नदीत मिसळल्यामुळे पाण्याचे प्रदूषण वाढत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे। नदीच्या त्या भागात पाण्याचा प्रवाह मंद असल्यामुळे हे सांडपाणी साचून राहत असल्याचेही स्थानिकांचे म्हणणे आहे। तसेच नदीकिनारी तात्पुरता बांध घालून सांडपाणी साठवले जात असल्याचेही ग्रामस्थांनी सांगितले। हे पाणी हळूहळू नदीत झिरपत असल्यामुळे पाण्याच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो आणि सार्वजनिक आरोग्यावरही धोका निर्माण होण्याची शक्यता केली जात आहे। याशिवाय नदीकिनारी शिवमंदिर असून येथे दशक्रिया विधीचे कार्यक्रमही पार पडतात, म्हणून धार्मिक व सामाजिक दृष्टीने हे ठिकाण पवित्र मानले जात असल्यामुळे ह्या परिसराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। तरी अशा ठिकाणी सांडपाणी नदीत मिसळत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। धामोते गावातील रहिवासी धामोते गावात राहतो। आमच्या गावाशेजारी डिस्कवरी रिसॉर्ट आहे। त्या रिसॉर्टचं सांडपाणी आमच्या सार्वजनिक पाणी पुरवठा होतो त्या नदीच्या पाण्यात मिसळला जातो आणि तोच पाणी आम्हाला ग्रामपंचायत मार्फत सार्वजनिक पाणी पुरवठा आम्हाला पुरवला जातो। आणि त्या पाण्याची परिस्थिती तुम्ही बघू शकता, अतिशय घाणेरडी परिस्थिती या पाण्याची आहे। तुम्ही या पाण्याकडे बघा आणि बाजूला शिवमंदिर आहे, इथे दशक्रिया विधीचा कार्यक्रम पार पडतो। त्या कार्यक्रमासाठी शेजारी गावातील लोक, नातेवाईक, परिसरातली लोक इथं येतात आणि तिथे परिस्थिती आल्यामुळे घाण पाणी तिथं समोरासमोर दिसतो। आणि डिस्कवरला आम्ही तशा डिस्कवर संदर्भात आम्ही तहसीलदारला अर्ज केलेला आहे की ह्या अशी परिस्थितीचा सांडपाणी आमच्या गावाच्या सार्वजनिक पाणी पुरवठ्याला पुरवला जातो, ज्या नदीमध्ये मिसळला जातो। या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे। तसेच या संदर्भातील व्हिडिओ व छायाचित्रेही प्रशासनाला देण्याची तयारी ग्रामस्थांनी दर्शविली आहे। दरम्यान प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास जनहितासाठी आमरण उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। या प्रकरणात प्रशासन काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे।